स्मूथ टेक्स्चरमध्ये आणि स्पायसी फ्लेवरची ही छान अशी ग्रीन पीस मसाला बनवून तयार आहे। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या रेसिपीमध्ये काही ट्रिक्स ॲड केलेल्या आहेत। यात हायली न्यूट्रिशन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, त्यामुळे घरच्या घरी ही ग्रीन पीस मसाला फारच चविष्ट बनून तयार होते। तर लगेच सुरुवात करते। तर अर्थातच इथं मी एक बाउल ग्रीन पीस हे गरम पाण्यात उकळण्यासाठी टाकून घेते आहे। त्याचबरोबर यात अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून घेते। साखर टाकल्यामुळे ग्रीन पीस हे छान हिरवे राहतात आणि चवही खूप सुंदर येते। तर इथं एक उकळ आल्यानंतर मस्त हे ग्रीन पीस पाण्यावर तरंगायला लागलेले आहेत। तर यांना आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला हे उकडलेले ग्रीन पीस एका गार पाण्यात टाकायचं आहे, म्हणजे यांचा रंग आणि यांचं टेक्स्चर हे टिकून राहतं। तर याला आता आपण साईडला ठेवूया आणि ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी इथं 1 चमचा तेल, त्यात 1 चमचा जिरं, 2 तमालपत्र, 4 ते 5 मिरे, 2 लवंग, 2 हिरवी इलायची आणि 1 चक्री फूल टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं 2 मोठे कांदे लांबट कापून ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथं कांदे हे हलकेसे शिजून घ्यायचे आहेत, जास्त ब्राऊन करायचे नाही आहेत। तर इथं हे हलकेसे शिजून तयार झालेले आहे। तर लगेच यात मी 2 टमाटे टाकून घेते आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित ह्या कांद्यांसोबत शिजून घेते। टमाटा आपल्याला इथं पूर्ण शिजून घ्यायचा आहे। तर टमाटा हा लवकर शिजण्यासाठी यात मी चिमूटभर मीठ टाकते आहे आणि पुन्हा परतून घेते आहे। त्याचबरोबर यात मी 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकते आहे। तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही लसूणच्या 7-8 पाकळ्या आणि 1 इंच अद्रक टाकू शकतात। आता हे मिक्स करून झालेलं आहे। तर अजून 5 मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजून घेऊया। थोड्या वेळाने बघू शकतात कांदा आणि टमाटा हा व्यवस्थित शिजून तयार आहे। तर गॅस बंद करते आणि आता हे मसाले आपण गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं मसाले गार झाल्यानंतर लगेच मिक्सर जारमध्ये मी टाकून घेते आहे आणि पाणी न टाकता आपल्याला याची एक स्मूथ पेस्ट ही बनवून घ्यायची आहे। तर इथं ही स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे। तर लगेच फोडणी द्यायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि यात आता 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा टीस्पून इथं हळद टाकून आधी आपण हे सर्व मसाले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। ही पद्धत केल्यामुळे भाजीला रंगही खूप छान येतो आणि कुठला आर्टिफिशियल कलरसुद्धा टाकायची गरज पडत नाही। इथं मसाले व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता मसाल्यांमध्ये ही पेस्ट मिक्स करून घेते आणि हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी यात मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आता आपल्याला हे मसाले आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजण्यासाठी 5 मिनिटं पॅन कवर करून घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर आपण बघू शकतात इथं मसाले छान शिजलेले दिसत आहेत, म्हणजे तेलाचा तवंग छान आलेला आहे ग्रेव्हीवर। तर पुन्हा मिक्स करून घेते आणि यात आता उकडून घेतलेले ग्रीन पीस टाकून घेते। बघू शकतात ग्रीन पीस जसेच्या तसे दिसत आहेत, मस्त हिरवेगार। आता इथं ग्रीन पीस मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यात आता ग्रेव्हीची क्वांटिटी वाढवण्यासाठी पाणी ॲड करून घेते आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते। या ग्रेव्हीमध्ये आता आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहेत, ते म्हणजे काजू मेलन सीडची पेस्ट। ही कशी बनवलेली आहे ते सांगते। 10-12 काजू हे गरम पाण्यात मी भिजत ठेवले होते अर्धा तासाआधी। त्यात आता 1 चमचा मेलन सीडसुद्धा टाकून घेतलेले आहेत। हे छान भिजून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये याची आपल्याला बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथं आपली ही काजू मेलन सीडची पेस्ट बनवून तयार आहे।
मेलन सीडमध्ये भरपूर न्यूट्रियन्स असतात, त्यामुळे या सीडला हायली न्यूट्रिशन म्हणून समजलं जातं. हॉटेलमध्ये मेलन सीडचा वापर ग्रेव्हीला थिक बनवण्यासाठी आणि ॲडिशनल फ्लेवर येण्यासाठी केला जातो. जर तुम्ही इतर भाजींच्या ग्रेव्हीसाठी काजूची पेस्ट वापरत असाल तर मेलन सीडची पेस्ट एक उत्तम पर्याय आहे. मस्त सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर येतं या ग्रेव्हीला. आता आपण यात चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि आता मिक्स करून घेते आणि साधारण 10 मिनिटं लो फ्लेमवर आपण ही शिजून घेऊया. तर पॅन ओपन केल्यानंतर बघू शकतात भाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त दिसते आहे. इथं परफेक्ट अशी ही ग्रीन पीस मसाला बनवून तयार झालेली आहे घरगुती पद्धतीने, पण अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागणारी. यात मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. गॅस बंद करते आणि गरमागरम ही ग्रीन पीस मसाला सर्व करायला घेते. ही ग्रीन पीस मसाला तुम्ही गरमागरम चपातीसोबत किंवा रोटीसोबत एन्जॉय करू शकतात. अतिशय सुंदर टेस्टमध्ये ही ग्रीन पीस मसाला रेसिपी बनलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि अजून मेन कोर्सच्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.